नमस्कार, मी श्वेता। आज आपण गौरी गणपतीसाठी अगदी झटपट आणि कमी वेळामध्ये होणारी चकली कशी करायची ते पाहतोय। तर वरून एकदम काटेदार आणि आतून पोकळ अशी चकली आज आपण करत आहोत। तर त्यासाठी एका बाउलमध्ये मी 2 कप गव्हाचं पीठ घेते आणि 1 कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। ही दोन्ही पीठ मी घेताना चाळून घेतलेली होती आणि कप भरून घेताना कपामध्ये पीठ दाबायचं नाही, अगदी हलक्या हाताने तिन्ही कप मी पीठ घेतलेलं आहे। आता गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ मिक्स करून घेते। तर याला मिक्स करून घेतल्यानंतर एका परतीमध्ये मी स्वच्छ असा कपडा अंथरून घेते किंवा एक रुमाल कॉटनचा आपण घेऊ शकतो। याच्यामध्ये हे संपूर्ण पीठ घालायचं आहे आणि याची छानशी पोटली बांधायची आहे। अगदी छोटंसं गाठोडाचं बांधून याची घट्ट अशी गाठ बांधून घ्यायची आहे। तोपर्यंत एका कुकरमध्ये मी तळाशी थोडंसं पाणी घालते आणि त्याच्यामध्ये एक छोटं पातेलं ठेवायचं आहे, जेणेकरून कुकरमधलं खालचं पाणी वरती येणार नाही। आणि याच्यामध्ये हे पोटली ठेवायची आहे। कुकरला शिट्टी न लावता याला आपल्याला मीडियम गॅसवरती 15 मिनिटे छान वाफ काढून घ्यायची आहे। तर 15 मिनिटानंतर याचा मी गॅस बंद करून कुकर 2 मिनिट तसाच ठेवलेला आहे, कारण हे खूप गरम होतं। आता यातील पोटली आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। आता हे वाफवलेलं पीठ गरम असतानाच आपल्याला हे सोडून घ्यायचं आहे। हे पहा, पीठ छान वाफवलेलं आहे, याचा घट्ट असा गोळा बनलेला आहे। आता हे गरम असतानाच आपल्याला हे फोडून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर याच्या गाठी पटकन फुटत नाहीत, तर गरम असतानाच याला मी पटकन गाठी फोडून घेते। जरी हे फोडून घेतलं तरी सुद्धा यामध्ये थोड्याशा गाठी उरतातच, म्हणून हे पीठ आपल्याला आता पुन्हा एकदा चाळून घ्यायचं आहे। तर एका परातीमध्ये मी चाळणी घेते, याच्यामध्ये थोडं थोडं पीठ घेऊन आपल्याला हे संपूर्ण पीठ चाळून घ्यायचं आहे। तर चाळताना ज्या छोट्याशा गाठी हाताला लागतात त्या हाताने फोडून घ्यायच्या, किंवा या ठिकाणी तुम्ही उरलेले ज्या गाठी आहेत तर त्या एकदा मिक्सरवर फिरवल्या की पटकन पीठ छान चाळलं जातं। याच्यामध्ये घालायचे आहेत देशी तीळ 2 चमचे, ओवा हातावरती मी क्रश करून घालते, गरजेनुसार लाल तिखट घालायचं आहे, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। आता 2 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप तांदळाचं पीठ म्हणजेच 3 कप पीठ घेतलेलं होतं, त्यासाठी अगदी मी 4 ते 5 चमचेच तेल किंवा पाव वाटी तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे धूर निघेपर्यंत। आणि या तेलाचं मोहन या पिठावरती घालायचं आहे, त्यामुळे चकली आतून पोकळ होते, शिवाय काटे पण मस्त येतात। पीठ थोडंसं गरम आहे, चमच्याच्या मदतीने याला मिक्स करून नंतर तेलाचं मोहन या पिठाला संपूर्ण लागण्यासाठी हाताने याला एकजीव करून घ्यायचं आहे। आता ज्या कपाने आपण पीठ घेतलेली होती त्याच कपामध्ये मी पाणी घेते, म्हणजे संपूर्ण चकलीला किती पाणी लागेल याचा आपल्याला अंदाज येईल। तर सुरुवातीला मी 1 कप पाणी घेते, तर थोडं थोडं करून याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। तर एकदम थोडं थोडं करून मी पाणी घालते, याचा गोळा बनवून घेते। तर गोळा बनवताना अगदी सैलसर किंवा खूपही घट्ट बनवून घ्यायचा नाही, मीडियम घट्ट असा याचा गोळा बनवते, ज्यामुळं चकलीला छान काटे येतात। तर हा गोळा मी 5 मिनिटासाठी झाकून ठेवते, तोपर्यंत शेवग्याला तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावल्यामुळं काय होतं, शेवग्यामध्ये पीठ चिटकून बसत नाही। तर 5 मिनिटानंतर या पिठातील छोटासा पोर्शन घेऊन याला हाताने छान असं पुन्हा एकदा मळून घेते आणि या आकारात गोळा बनवून घ्यायचा आहे, जेणेकरून शेवग्यामध्ये इझिली जातो, शेवग्यामध्ये एअर पकडला जात नाही आणि पुरेसं पीठसुद्धा शेवग्यामध्ये भरलं जातं। आता याच्या एका ताटामध्ये मी चकल्या बनवून घेते।
संपूर्ण चकल्या ताटामध्ये बनवून घेतलेल्या आहेत. तोपर्यंत मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तेल आता मीडियम गरम झालेलं आहे. थोडंसं पीठ घालून बघते तर पीठ पटकन फुलून वरती येते, म्हणजेच तेल आपलं परफेक्ट गरम झालेलं आहे. तेल खूपही गरम करायचं नाही, नाहीतर काय होतं की चकली पटकन तळली जाते, लाल कलर येतो आणि आतून कच्ची राहते. आणि तेल जर नाही जास्त तापलेलं तर चकली खूप तेल पिते. त्यामुळे तेलाचं प्रमाण किंवा तेल कितपत गरम झालेलं आहे त्यानुसारच याच्यामध्ये चकल्या घालायच्या आहेत. अगदी चकली सोडताना यामध्ये 4 किंवा 5 घालायच्या. थोड्या थोड्या करून चकल्या तळल्यामुळे एकतर ते छान होतात आणि आतून मस्त अशी त्याला पोकळी निर्माण होते. तर हे पहा, हळदसुद्धा घातलेली नाही तरीसुद्धा चकली एकदम छान झालेली आहे. या चकल्या मी काढून घेते. अजिबात ही चकली तेलकट होत नाही, फक्त तेलाचा प्रमाण लक्षात ठेवायचं की तेल कितपत गरम आहे. या पद्धतीने मी सर्व चकल्या तळून घेते. आता इथे संपूर्ण चकल्या तळून झालेल्या आहेत. साधारणतः 3 कप पीठ घेतलेलं आहे, तर यामध्ये 32 ते 35 चकल्या बनवून झालेल्या आहेत. रंगही खूप सुरेख आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर याच पद्धतीने चकल्या करून घरी नक्की पहा. आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच.